तुम्ही आणि तुमचा मित्र जर एकाच जिल्ह्यासाठी फॉर्म भरणार असाल आणि तुम्हाला ग्राउंड पण तुमचं एकत्र आणायचं आहे आणि तुमचं हॉल तिकीट सुद्धा एकामागे एक आणायचं आहे, तर तुम्ही कसं आणू शकता हे आता मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसं असतं की तुम्ही म्हणसाल की आम्ही एका नेट कॅफेमध्ये जाऊ, पहिल्यांदा एका मित्राचा भरू आणि नंतर दुसऱ्या मित्राचा भरू. तर असं चालत नाही, कारण आता शेवटचे दिवस चालू आहेत आणि सगळेच फॉर्म भरतायत. तुमच्या या एका फॉर्मच्या गॅपमध्ये कमीत कमी 200 ते 300 फॉर्म सबमिट होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचं ग्राउंड पण चुकणार आहे आणि हॉल तिकीट सुद्धा एकामागे एक येणार नाहीये. मग त्याच्यासाठी सोल्युशन काय? तर तुम्ही 2 कॉम्प्युटर घ्यायचे आहेत. दोन्ही कॉम्प्युटरमध्ये फॉर्म कंप्लीट करायचा आहे आणि पेमेंटच्या पेजवरती जाऊन थांबायचं आहे. ओ-टी-पी एंटर करायचा आहे, पण ओ-टी-पी सबमिट करायचा नाहीये पेमेंटचा. कारण सिस्टम काय करतं, की पेमेंट ज्यावेळेस सक्सेस झालंय, ते टाईम रेकॉर्ड करतं आणि त्या टाईमच्या बेसिसवरती तुम्हाला एक सीट नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर अलॉट केला जातो. तर तुम्हाला काय करायचंय, त्या पेमेंटच्या पेजवरती दोन्ही फॉर्मसाठी जाऊन थांबायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही दोन्ही ओ-टी-पी एंटर कराल, त्यावेळी तुम्हाला एक साथ सबमिट दाबायचं आहे. त्याच वेळी तुमचे फॉर्म एक साथ येतील. आता या केसमध्ये सुद्धा तुमचं अचानक एकामागे एक येणार नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा 5 ते 10 विद्यार्थ्यांचा गॅप असेल, पण कमीत कमी तुमचं ग्राउंड एका दिवशी येणार आहे आणि हॉल तिकीट सुद्धा एक 15 ते 20 मेंबरच्या गॅपमध्ये तुमचं येणार आहे. तर अशाच टिप्स तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्ही या अकाउंटला फॉलो करून ठेवा आणि जर तुमची लेखीची बाजू तुम्हाला मजबूत करायची असेल कमी वेळामध्ये, तर आम्ही एक ॲप लॉन्च करतोय आणि ते ॲप काही दिवसामध्ये मार्केटमध्ये येणार आहे. तर ते ॲप आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळावी सगळ्यांच्या आधी, याच्यासाठी तुम्ही या अकाउंटला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ती नोटिफिकेशन सगळ्यांच्या आधी मिळेल.